श्री स्वामी समर्थ. आज जी व्यक्ती तुम्हाला रडवत आहे तीच व्यक्ती एक दिवस तुमच्या समोर रडेल. कारण देवाच्या दरबारात उशीर होतो पण न्याय नक्की होतो. भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश खूप खास आहे. हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याने आयुष्यात राहून खूप काही सहन केलं आहे. लोकांचे टोमणे, अपमान, विश्वासघात, दुर्लक्ष आणि मनाला जखम करणारे शब्द. जर तुमच्याही आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जी सतत तुम्हाला त्रास देते, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेते, तुम्हाला कमी समजते, तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अश्रू मी पाहतो आहे आणि योग्य वेळ येताच तुला त्रास देणारी व्यक्ती स्वतःच्या कर्माने तुटून पडेल. भक्तांनो, जीवनात काही लोक असे असतात जे दुसऱ्याच्या मनाला वेदना देण्यात आनंद मानतात. ते सतत तुमचा अपमान करतात, तुमच्यावर हसतील, तुम्हाला कमजोर दाखवण्याचा प्रयत्न करतील. कारण त्यांना वाटतं शांत राहणारा माणूस कमजोर असतो. पण स्वामी सांगतात, शांत राहणारा माणूस कमजोर नसतो, तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. आज तुम्ही गप्प आहात म्हणून लोक तुम्हाला घाबरत नाहीत. पण लक्षात ठेवा, वादळ येण्याआधी निसर्गही शांत असतो. भक्तांनो, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या भावना दुखावते तेव्हा त्या व्यक्तीचं कर्म लगेच लिहिलं जातं. कदाचित जगाला ते दिसत नाही, पण देव सर्व पाहत असतो. तुम्ही रात्री उशीरपर्यंत रडता, मनात वेदना घेऊन झोपता, कुणालाही काही सांगत नाही. पण स्वामी म्हणतात, तुझं मौनही माझ्यापर्यंत पोहोचतं. आज जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे तिला वाटतं ती जिंकत आहे, पण खरा खेळ खेळत असते. वेळेपेक्षा मोठं या जगात काहीच नाही. आज तुमच्याकडे काही नसेल, लोकांची साथ नसेल, पैसा नसेल, मान सन्मान नसेल, पण जर तुमच्याकडे स्वच्छ मन असेल तर देव स्वतः तुमच्या बाजूने उभा राहतो. भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वाईट माणूस सुरुवातीला जिंकताना दिसतो, पण शेवटी तो स्वतःच्या कर्माने हरतो. आणि चांगला माणूस सुरुवातीला हरल्यासारखा वाटतो, पण शेवटी त्याचाच विजय होतो. स्वामी सांगतात, कोणासाठी वाईट इच्छा धरू नकोस, फक्त स्वतःला मजबूत बनव. कारण कर्माचं चक्र खूप भयंकर असतं. ज्याने तुम्हाला रडवलं त्याला एक दिवस त्याच वेदना अनुभवाव्या लागतात. भक्तांनो, कधी आपण विचार करतो, मी इतकं चांगलं वागलो तरी माझ्यासोबत वाईट का होतं. पण स्वामी सांगतात, देव चांगल्या माणसाची परीक्षा घेतो, कारण त्याच्याकडून मोठं काम घडवायचं असतं. आज तुमच्यावर अन्याय होत आहे कारण उद्या तुम्हाला खूप मोठं बनायचं आहे. तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्याच वेदना तुम्हाला मजबूत बनवत आहेत. सोनं जसं आगीत तापल्यावर चमकतं, तसंच माणूस दुःखातूनच मजबूत होतो. भक्तांनो, तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीचं एक सत्य जाणून घ्या. ती व्यक्ती आतून खूप असुरक्षित असते. ज्याचं मन शांत असतं तो कधीच दुसऱ्याला त्रास देत नाही. दुसऱ्यांना रडवणारा माणूस स्वतः आतून तुटलेला असतो. म्हणून स्वतः त्याच्या शब्दांनी स्वतःला कमी समजू नका. कारण तुमची किंमत लोकांच्या मतांवर ठरत नाही. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी पुढे म्हणतात, लोक तुम्हाला काय म्हणतात यापेक्षा
तू स्वतःला काय समजतोस हे महत्त्वाचं आहे. आज लोक तुमच्यावर हसत असतील, तुम्हाला अपयशी म्हणत असतील, पण उद्या वेळ अशी बदलेल की तेच लोक तुमच्या यशाकडे पाहत राहतील. भक्तांनो, काही लोक तुमच्या शांततेला कमजोरी समजतात, कारण त्यांना तुमचं मौन समजत नाही. पण लक्षात ठेवा, समुद्र शांत असला तरी त्याची खोली खूप मोठी असते. तुम्ही शांत आहात कारण तुम्ही भांडणापेक्षा शांती निवडली आहे. तुम्ही गप्प आहात कारण तुम्हाला तुमच्या संस्कारांची किंमत माहिती आहे. आणि हाच तुमचा सर्वात मोठा विजय आहे. स्वामी सांगतात, तुझं चांगुलपण कधीच वाया जाणार नाही. भक्तांनो, आज तुमचं मन तुटलेलं असेल, डोळ्यात अश्रू असतील आणि जीवन संपल्यासारखं वाटत असेल, पण विश्वास ठेवा, देव जेव्हा एखाद्याला खूप रडवतो तेव्हा त्याच्या आयुष्यात खूप मोठं सुखही लिहून ठेवतो. आज जी व्यक्ती तुम्हाला कमी लेखते तीच व्यक्ती उद्या तुमच्यासमोर येऊन बोलेल, मला माफ कर. हो भक्तांनो, वेळ सगळ्यांना बदलते. अहंकार असणारी माणसं वेळ आल्यावर सर्वात जास्त तुटतात. कारण पैसा, सौंदर्य, लोकांची साथ हे सगळं तात्पुरतं आहे, पण कर्म कायम तुमच्या सोबत असतं. जसं बी पेराल तसंच फळ मिळेल. जर एखादी व्यक्ती दुसऱ्याला सतत दुःख देत असेल तर तिच्या आयुष्यात शांतता कधीच राहत नाही. स्वामी सांगतात, दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणणारा माणूस स्वतः कधीच आनंदी राहत नाही. म्हणून आज जर तुम्ही रडत असाल तर घाबरू नका, कारण उद्या तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा तुमचं दुःखच तुमची ताकद बनेल. भक्तांनो, कधी कधी आयुष्यात एकटं राहणंही आवश्यक असतं, कारण एकटेपणातच माणूस स्वतःला ओळखतो. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा स्वामी जवळ येतात, आणि जेव्हा देव साथ देतो तेव्हा जगाची गरज राहत नाही. तुमच्यावर अन्याय झाला, लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला, तुम्हाला वापरून सोडलं, तरीही तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही. याचाच अर्थ तुमच्या मनात अजूनही देव जिवंत आहे. वाईट परिस्थितीतही चांगलं राहणं हीच खरी भक्ती आहे. स्वामी सांगतात, तुझ्या संयमाचं फळ तुला नक्की मिळेल. आज तुम्ही संघर्ष करत आहात, पण उद्या तुम्ही प्रेरणा बनाल. आज लोक तुमच्यावर हसतात, उद्या तेच लोक तुमच्या यशाच्या गोष्टी करतील. भक्तांनो, एक गोष्ट नक्की आठवणीत ठेवा, तुम्हाला त्रास देणारी व्यक्ती तुमच्या आयुष्याचा शेवट नाही, ती फक्त एक परीक्षा आहे, आणि प्रत्येक परीक्षेनंतर नवीन सुरुवात होते. स्वामी सांगतात, वाईट वेळ कायम राहत नाही, म्हणून धीर सोडू नका, स्वतःवर विश्वास ठेवणं बंद करू नका, कारण तुमच्या आयुष्यात खूप सुंदर वेळ येणार आहे. तुमच्या डोळ्यातले आजचे अश्रू उद्याच्या आनंदाची सुरुवात आहेत, आणि ज्यांनी तुम्हाला रडवलं तेच लोक एक दिवस त्यांच्या कर्मामुळे रडतील. भक्तांनो, कधीही स्वतःला एकटं समजू नका, कारण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा देव जवळ येतो. आज जर तुम्ही शांतपणे संघर्ष करत असाल तर विश्वास ठेवा, स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहेत. तुम्ही हरलेले नाही, तुम्ही तयार होत आहात. हो, मोठ्या विजयासाठी तयार होत आहात. आणि लक्षात ठेवा, तुमचं चांगुलपण, तुमचं संयम, तुमची श्रद्धा हे सगळं एक दिवस तुम्हाला इतकं उंच नेईल की तुम्हाला कमी लेखणारे लोक स्वतः लाजतील. स्वामी म्हणतात, योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, कारण वेळ आल्यावर नशीबही बदलतं, लोकही बदलतात आणि परिस्थितीही बदलते. आज तुमच्याकडे फक्त अश्रू आहेत, पण उद्या तुमच्याकडे यश असेल. आज तुमच्याकडे दुःख आहे, पण उद्या तुमच्याकडे समाधान असेल. आणि आज जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते तीच व्यक्ती उद्या तुमच्या समोर रडेल. जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ.